ही प्रत्येक व्यक्तीकडे त्या ठिकाणी पोहोचवण्याचं काम या माध्यमातून आपण करणार आहोत। सर, गेल्या काही दिवसात गुन्हेगारीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत, गोळीबाराच्या सर्रास होत आहेत। आजही भाजपचे एक नगरसेवक होते चाळीसगावचे, त्यांचा आज मृत्यू झालेला आहे, माजी नगरसेवक। असं आहे की ज्या काही घटना घडलेल्या आहेत या व्यक्तिगत वैमनस्यातनं घडलेल्या घटना आहेत। त्या घटना गंभीरच आहेत, त्याची गंभीरता मी नाकारत नाही, पण व्यक्तिगत वैमनस्यातनं घडलेल्या या घटना आहेत। त्याच्यामुळे याचा थेट कायदा आणि सुव्यवस्था किंवा राज्याची परिस्थिती याच्याशी संबंध जोडणं हे अयोग्य आहे। प्रत्येक ज्या काही 2-3 घटना आहेत त्याच्या पाठीमागे काही वैयक्तिक कारणं आहेत, त्यांचे वैयक्तिक एकमेकाशी हेवेदावे आहेत, त्यांचे काही भांडणं आहेत, त्यांचे काही व्यवहार आहेत आणि त्यामुळे त्याही बाबतीत आम्ही जी काही कारवाई करायची आहे ती कडक कारवाई करतो। घोसाळकर प्रकरणामध्ये एका पक्षाचा महिला किंवा पुरुष प्रवक्त्याचा हात आहे याची निष्पक्ष चौकशी करावी अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी। विजय वडेट्टीवारांना तसं काही फार माहिती नसतं, ते अशा काहीतरी सनसनाटी गोष्टी बोलत असतात। कुठल्याही गोष्टी चौकशी योग्य प्रकारे होईलच आणि याची पण चौकशी होईल, पण विनाकारण जे अलीकडच्या काळामध्ये गोपीचंद जासूस जग्गा जासूस तयार झाले आहेत त्यांनी जरा मला असं वाटतं विचारपूर्वक बोललं पाहिजे। असं आहे की छगन भुजबळजी यांना आम्ही सिक्युरिटी दिलेली आहे। मध्यंतरीच्या काळामध्ये त्यांना ज्या धमक्या आलेल्या आहेत त्यानुसार त्यांच्या सिक्युरिटीचा रिव्ह्यू घेण्याचे आदेश देखील आपण दिलेले आहेत। त्यामुळे मला असं वाटतं की योग्य काळजी सरकारच्या वतीनं घेतली जाईल। जरांगे पाटील आले होते नाशिक दौऱ्यावर, साल्हेर किल्ल्याच्या इथे त्यांचं असं मत आहे की माझ्या अंगावर एक गाडी घातली जात होती, माझा घातपात करण्याचा हा प्रयत्न होता। मला याची कल्पना नाही, पण असं काही असेल तर जरूर त्याची चौकशी करू आम्ही। सरकार जर गुंडांच्या मागे उभं राहिलं तर राज्यामध्ये खून खराबी वाढतील अशा प्रकारचं विधान उद्धव ठाकरेंनी। बघा, पहिल्यांदा तर मला असं वाटतं की म्हणजे आता त्यांची जी भाषा आणि त्यांचे जे शब्द आहेत ते पाहिल्यानंतर आता माझं ठाम मत झालेलं आहे की उद्धवजींच्या डोक्यावर परिणाम झाला आहे। त्यामुळे मी आता एवढंच बोलेन, गेट वेल सून। याच्या पलीकडे मी त्यांच्या कुठल्याही गोष्टीवर प्रतिक्रिया देणार नाही। मी त्यांना एवढेच ईश्वराला प्रार्थना करेन आणि त्यांना म्हणेल उद्धवजी गेट वेल सून, गृहमंत्र्यांना मनोरुग्ण गेट वेल सून, गेट वेल सून। थँक्यू। यांच्या टीकेला देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर झालंय। उद्धवजींची भाषा आणि शब्द पाहून त्यांच्या डोक्यावर परिणाम झालाय अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे आणि गेटवेल सून तुला देखील देवेंद्र फडणवीस यांनी लगावलाय। दरम्यान गोळीबाराच्या संपूर्ण घटना या वैयक्तिक वैमनस्यातून घडल्या असल्याचं देखील देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे। राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित आहे असं देखील फडणवीस यांनी म्हटलंय। दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या टीकेला आता देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे। उद्धव ठाकरे यांच्या डोक्यावर परिणाम झालाय अशी टीका देवेंद्र फडणवीसांनी केली आहे। इतकंच नाही तर गेट वेल सून असा खोचक टोला देखील फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना लगावलाय। उद्धव ठाकरे यांनी मनोरुग्ण गृहमंत्री अशा शब्दांमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती आणि त्या टीकेला आता देवेंद्र फडणवीस यांनी देखील त्याच भाषेमध्ये जोरदार प्रत्युत्तर दिलंय।